वेगळ्या वेगळ्या देशांची रेसिपीची वेगळी चव आणि आपल्या महाराष्ट्राची पदार्थांची वेगळी चव। तर आपण फिश फ्रायची ही कशी पद्धत आहे आणि कशी त्याची चव आहे ते आपण यामध्ये नक्कीच बघूया। चला मग आपण विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। चला आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण असा माशांचा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे पापलेट, आणि याला आपण भरलेलं पापलेट बनवूया। मी अगदी फ्रेश पापलेट घेतलंय आणि 3 पाव घेतलंय मी। एक पापलेट हे 1 पावाचं आहे, तर असे मी 3 पावचे 3 पापलेट घेतले। तर इतके फ्रेश आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतले मी आणि कोरड्या कापडाने पुसून घेतले, जेणेकरून आपला मसाला छान लागेल। तर त्यावर आपण आता छान मस्त अर्धा निंबू पिळून घेऊया। तुम्ही चिंचेचं पाणी नाहीतर कोकमचं पाणीही घालू शकता, पण माझ्याजवळ निंबू होता म्हणून मी निंबू पिळते। फिशमध्ये म्हणजे पॉपलेट म्हणजे अगदी 1 नंबर आणि खायला पण खूप छान असं फ्राय आपलं पापलेट तयार होणार आहे। तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा। 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट मी वापरते, तिघी पापलेटला लावून देऊया आपण। त्यानंतर त्यामध्ये आपण मी हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर याची पेस्ट लावून घेते। मी अगोदरच तयार करून ठेवली होती। ह्या लावल्याने पापलेटला खूप छान चव येते आणि खायला खूपच रुचकर लागतात। आणि त्यामध्ये आपण हळद घालून घेऊया, अगदी पाऊण चमचा। 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा तिखट। त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया। सर्व बाजूने छान व्यवस्थित मिठाला पसरून देऊ, जेणेकरून सर्व व्यवस्थित मीठ छान लावलं जाईल। स्पेशल मसाला हा नॉनव्हेज मसाला आहे। हा तुम्ही फिशचा मसाला म्हटला जातो याला। तर तुम्ही हा लावला तर आपल्या पापलेटला अधिक छान अशी चव येईल आणि खूप छान असे क्रिस्पी होतील। सर्व बाजूने मसाला छान असा टाकून देऊया, याच्याने छान असं त्यांना कलर पण येईल छान। त्यानंतर आपण फिश मसालाही घालूया, 1 चमचा, आणि 1 चमचा आपण तेल घालूया। तेल का घालते मी, जेणेकरून आपला मसाला छान असा फिशला लागेल आणि मसालाही छान असा एकजीव होईल। आपल्याला भरलेलं पापलेट करायचं आहे, त्यामुळे छान असं सर्व बाजूने छान आपण त्याला भरून देऊया। ज्या त्याच्या खाचा आहेत त्या खाचांमध्येही छान मस्त असं भरून घ्यायचं। त्याच्या तोंडाच्या साईडला तिथं मसाला आपण छान मस्त लावून घ्यायचा, जेणेकरून सर्व बाजूला छान मस्त मसाला आपला लावला जाईल आणि आपलं भरलेलं पापलेट छान मस्त तयार होईल। आणि त्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, लसूण, अद्रक त्याची छान अशी टेस्ट लागते। दुसरी बाजू पलटी करून तसाच आपण मसाला सर्व बाजूने लावून घेऊ, त्या खाचांमध्येही भरून देऊ, जेणेकरून मसाला सर्व बाजूने छान व्यवस्थित लावला जाईल। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का। मस्त छान आपल्या पापलेटला दोघी बाजूने छान असा मसाला लावला गेला, अगदी छान मस्त। आता आपण फिशला अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस बघूया आपण आता। 1 प्लेट घेतली, त्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालूया। रव्याने छान असे फिश क्रिस्पी बनतात। आणि त्यामध्ये आपण बँडिंगसाठी 2 चमचे तांदूळाचं पीठ घालूया, जेणेकरून छान रवा असा बँडिंग होईल। आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया। मीठ घातल्याने छान रव्याला याला चव येईल
आणि चिमूटभर तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला वापरू शकतात. आता आपण सर्व हाताने छान असं मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व मीठ तिखट सर्व एकत्र होईल, एकजीव होईल. आता आपले फिश मॅरिनेट झालेलं आहे. आपण आता त्याला रव्याला असं अलगद ठेवूया, जेणेकरून आपला मसाला अजिबात निघणार नाही. आणि वरून सर्व बाजूने पसरून द्यायचा. अगदी बारीक बारीक रवा लावायचा. छान अशी त्याची मस्त बँडिंग तयार होईल. आपला मसाला अजिबात इकडे तिकडे होणार नाही. आणि हाताने छान मस्त असं प्रेस करून द्यायचं, दाबून घ्यायचं. आणि आपण त्याला आता पलट करून घेऊया आणि ती बाजूही आपण छान रव्याला लावून देऊया. तुम्ही पॉपलेट फ्राय कसे बनवतात मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि माझेही कसे झाले ते मला कमेंट बॉक्समधून कळवत चला, जेणेकरून मी रेसिपीमध्ये तुमच्या सांगितल्यानुसार बदल करेल आणि मला चव पण अशी वेगळी लागेल. रवा लावून पॉपलेट छान मस्त तयार झालं आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. तुम्ही फ्रायही करू शकतात, पण मला शॅलो फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर आपण सर्व बाजूने छान असं तेल लावून घेऊ, जेणेकरून आपला पॉपलेट अजिबात चिपकणार नाही, मसाला निघणार नाही. आणि अगदी असं अलगद आपण आता त्यावर पॉपलेट ठेवायचं. वाव, दुसरंही तसंच आणि तिसरंही त्या पद्धतीनेच. पॅनमध्ये तिघी पापलेट छान असे व्यवस्थित ठेवले गेले. आता आपण त्यावर 1 ते 2 चमचे छान मस्त तेल घालून घेऊया, जेणेकरून रव्याची बँडिंग अजिबात निघणार नाही, अगदी जशीच तशी राहील. आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि 5 मिनटं छान असं मोठ्या गॅसवर छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर छान मस्त पलट करून घ्यायचं. वाव, किती छान मस्त क्रिस्पी झाला आहे. अगदी बँडिंग निघालं नाही, जसंच तसं आहे. आणि आपण दुसराही छान तसाच पलटून घेऊया. आहे की नाही, किती छान मस्त क्रिस्पी झाले. त्यानंतर तिसराही त्याच पद्धतीने आपण पलटी करून घेऊया. अजिबात पॅनला रवाचं मिश्रण अजिबात लागलेलं नाही, मसाला अजिबात पसरलेला नाही. जसा तर तसाच तेलाचा आपला पॅन आहे, मसाला अजिबात निघालेला नाही. आणि पुन्हा आपण 5 मिनिटांनी छान पलटी करून घ्यायचे. मस्त छान असे फिश फ्राय तयार झाले आपले. वाव, बघा किती छान झाले की नाही आपले पॉपलेट फ्राय. मस्त. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी अर्धी वाटी ओलं नारळ आणि त्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं, 2 लसूण पाकळ्या हे मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं. आणि त्यानंतर जिऱ्याची, मोहरीची, कढीपत्ता, हिंग याची फोडणी देऊन घेतली. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी चटणीचं अगदी थोडक्यात दाखवलं. आपली आता चटणी तयार झाली, रेडी झाली. आता आपण मस्त फिश सर्व करूया. चला मग, एका प्लेटमध्ये चटणी, वाटीमध्ये आपण चटणी सर्व करूया. त्यानंतर छान मस्त चटपटीत टमाटे सॉस, नाहीतर तुम्ही शेजवान चटणी घेऊ शकतात. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवेनुसार तुम्ही घेऊ शकतात. आता आपण प्लेटमध्ये छान आपलं फ्राय केलेलं मस्त पापलेट ठेवून देऊया.
आणि दुसरंही तसंच ठेवूया. झाली ना आपली फ्राय पॉपलेटची मस्त डिश तयार. नॉनव्हेज खाणाऱ्यांना डिश कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा हां. नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी बघत राहा.